मॉर्निंग मंडई, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिंग लेजंड लाईफच्या नवीन ब्लॉगमध्ये. मॉर्निंग मंडई, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिंग लेजंड लाईफच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जसं की तुम्ही बघू शकता, आपलं मुंडन झालेलं आहे, देवदर्शन पण काल झालेलं आहे. आज आपला आहे तिरुपतीमध्ये तिसरा दिवस. आपण आज इथलं तिरुपती एक्सप्लोअर करायला निघालो, इथले वेगवेगळे ठिकाण बघायला निघालो आहे. काय काय कसं कसं ब्लॉगमध्ये तर तुम्हाला दिसेल. आज एन्जॉयमेंट नेक्स्ट लेवल होणार आहे, सो बघत राहा. मंडई, जनता ऑन द फ्लोअर, गाडीमध्ये सगळे टकले जमा झालेले आहेत टोप्या घालून. तर विषय असा आहे, आता ते हनुमान मंदिराचं नाव जप्पाली हनुमानाचं एक मंदिर आहे फेमस, तिथं आम्ही जाणार आहे. प्लस अजून एक 6 मंदिर आहेत तिरुपतीवरती, तिथं आम्ही जाणार आहे. हा आता आम्ही बसला असला तुम्ही म्हणणार लगेच भाईंनी लगेच गाडी बुक केली, पैसा ढीक. पैसा काय ढीक नाही, ॲडजस्टमेंटवाला विषय आहे. इथले लोक टूर्स अँड ट्रॅव्हलर्सवाले असतात, त्यांना जरा जाऊन भेटा, त्यांच्यासोबत जावा, जराशी बार्गेनिंग करा, चिंदीगिरी जास्त करू नका आणि मग तुम्हाला फिरायला चांगलं मिळेल. 3 तासाचा हा प्रवास राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण एक 6 फेमस मंदिरं प्लस हनुमानाचं एक स्पेशल फेमस मंदिर आहे. त्याच्यासाठी 100 रुपये एक्स्ट्रा घेतात. हा, त्यासाठी डिस्काउंट मिळत नाही, एक्स्ट्रा 100 रुपये घेतात. आणि ते पण शेअरिंगमध्ये असलं तर तुम्ही म्हणा 100 रुपयामध्ये सगळं फिरचिला. 1000 रुपये नुसता हनुमानाच्या मंदिरला जायला पर पर्सन एकट्याला लागते, सिंगल सीटेड. आपण शेअरिंगमध्ये एवढी 3 टकले बघून 4था टकला बघून सगळी फ्री झालेत. अजून 6 जण तो गाडीत कोंबणार आहे. पुढं 2 ड्रायव्हर, एक मागं 4. गाडी पुरी पॅक करूनच भाई घेऊन जाणार आहेत ना. सो आता 15 मिनिटं बोलून भाईनं अर्धा तास घालवला आहे. कधी निघतोय बघूया. कंटाळा आलाय ब्रो, कंटाळा आलाय, समजून घ्या. आता तुम्हाला एवढी लोक दिसायलाच नाही, ही सर्व दर्शनमच्या लाईनीतली थांबलेले आहे, फ्री पासच्या लाईनीतले थांबलेले आहेत. लाईन अक्षरशः सांगतो कुठनं कुठे जायला मला समजणं झाले. आम्ही जेव्हा लाईनीत होतो त्याच्यात एवढा आम्हाला त्रास नाही झाला, तर ही लोक पत्र्याच्या खाली वरती ऊन एवढं तापलंय. ऊन तुम्हाला एक सांगतो, आम्ही पावसाच्या सीझनमध्ये जातोय, पावसाचा एक थेंब नाही, तर कडक ऊन पडलेला आहे. आणि अक्षरशः ते पत्र्यानं भट्टीसारखं पेटलं असणार, त्याच्यामध्ये ती लोक उभारल्यात आणि त्यांना तिथे किती वेळ लागणार आहे त्यांनाच माहिती आहे. 1.5 किलोमीटर झालं एवढं. हां, नुसता 1.5 किलोमीटर झालं आणि एवढं आमचं म्हणजे त्याच्यापेक्षा खूप कमीमध्ये आणि सुखामध्ये झालं असं म्हणायची पाळी आली. आता त्यावेळेला वाटत होतं की आमचाच त्रास लय मोठा की बाहेर बघितल्यावरती वाटते जे आहे तेवढं ठीक आहे. त्याच्यामध्ये चांगलं समाधान झालं आहे आमचं, बघून घेतलेलं बरं असते असं. आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या पहिल्या स्पॉटला आलेलो आहे, श्रीवारी पदालू टेम्पलला. 6 टेम्पलमधलं एक टेम्पल आहे फेमसमधलं. ते बघा, तो पुतळा बघा. पुतळा म्हणजे ॲक्च्युली तो माणूस आहे, कलर लावून उभारला आहे. कोणाला रे तो पुतळा वाटलेला? कोण तो? हर्ष, तुला पुतळा वाटलेला तो? खरोखर तुला वाटलं चांदीचा पुतळा तिथं तसं तेवढ्या कलरमध्ये असेल म्हणजे वाटलं तुला म्हणून विचारला. सोड तू. विषय असा आहे, असं आपण दर्शन घेऊया तर बघूया कशी कशी सिस्टीम. ड्रायव्हर काकांनी सांगितलेलं आहे टाईम जास्त वेस्ट करून का, 15 मिनटं 20 मिनटं प्रत्येक ठिकाणी थांबायचं आहे. दर्शन घ्या, लवकरात लवकर जमेल तेवढं या. सो प्रयत्न तोच राहील, दर्शन घेऊया, तुम्हाला दाखवूया, निघूया. असंही म्हणतात की तिरुपती देवांचेच काय पादुका आहेत, काय चरण पादुका तुम्ही काही म्हणू शकता, तिरुपती देवाचे इथं स्थित आहेत. हे त्याचंच मंदिर आहे. इथं बघा, याने काय मागायची पद्धत असेल काय, असू शकते. इथं बांधलेलं आहे, इथं बँड बिंड गावात ते बांधलेलं आहे.
आता मंडळी तुम्ही बघितलाच असशीला एक तुम्हाला प्राण्याचा मी क्यूटसा एक व्हिडिओ दाखवला, त्याला म्हणतात शेकरू, जो महाराष्ट्रामध्ये खूप कमी लेवलवरती बघायला मिळतो. कारण आपल्या इथं मी सांगतो, मी जिंदगीत पहिल्यांदा शेकरूला बघितलं ना. आत्तापर्यंत नुसता फोटो म्हणा व्हिडिओ म्हणा असंच बघता आलेलं, लाईव्हमध्ये पहिल्यांदा बघायला आलं. कारण भावा काय दिसतंय मध्ये क्यूट प्राणी, एकदम क्यूट. खारुताईच्या जातीतलाच येतोय, कारण तिच्यापेक्षा जरा प्रीमियम नेक्स्ट लेवल माणूस असतोय, भारी दिसतोय काय, खरोखर खूप क्यूट आहे. तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला तिरुपतीला किंवा महाराष्ट्रात बघायला मिळालं तर. आता तुम्हाला दुसरं एक दाखवतो. ही आपली ट्रॅव्हल कंपनीची इनोवा, जी की आपल्याला इकडे तिकडे फिरवायचं काम करते. दादा सध्या झोपलेले होते गाडीत, त्यांना उठवलं आपण. आता फर्स्ट डेस्टिनेशन झालं. अजून किती बाकी आहे तरी 6 डेस्टिनेशन आहेत ना. अजून 6 डेस्टिनेशन आहेत. दिनचर्या बहुत लंबी होने वाली आहे ब्रो. तर मंडळी आपण शिलातोरणम आणि दुसरं कुठलं होतं रे, चक्रतीर्थ महादेवाचं मंदिर आहे. हे दोन्ही स्पॉट जवळच आहे. तिथं आता आपण पोहोचलेलो आहे. ही आपली सेकंड आणि थर्ड डेस्टिनेशन ॲट अ वन प्लेस आलेली आहे. हाऊस द जोश पोरांनो, सकाळी उठलाय, आंघोळ बिंघोळ करून आलं, काय खाल्लेलं पिलेलं काय नाही, आपले उघडच चालत चाललेलं आहे. उघडं म्हटलं रे म्हणून नागडं म्हणाय नाही. तर बघा इथं कसं आहे तुम्हाला दाखवतो मी. शिलातोरणम ते दगडांचं स्ट्रक्चर आहे तेच आहे ना. आणि दुसरं आहे ते महादेवांचं प्रसिद्ध इथलं मंदिर आहे, ते पण बघून घेऊया आपण. तर मंडळी हे आहे शिलातोरणम. रॉक्सचा एक युनिक असा हे आहे याच्यावरती, म्हणजे स्ट्रक्चर तयार केलेला आहे. तो नॅचरली आहे असं वाटतंय मला, म्हणून एवढं प्रसिद्ध असणार. प्रसादला त्याच्या घरच्यांचा फोन आलाय, तेजसला त्याच्या घरच्यांना फोन आलाय. बोलतोय बघ आता आपल्या डार्लिंग सोबत. पप्पाच आहे की नाही तुझा? पप्पा आहे की नाही? पप्पा आहे की नाही तुझा? यो तुमचा दुसरा थोरला पोरगा. थोरला नाही तू, माझ्यापेक्षा बारका बाळ जबाबदार माझ्या एवढा नाहीस तू माझ्या एवढा जबाबदार नाहीस. माझ्या नंतरचा जबाबदार माणूस आहेस तू. चक्रतीर्थमकडे जाण्याचा मार्ग. इथनं स्ट्रेट जातोय महादेवाच्या मंदिराकडे आपण. जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पण बोललो, इथं पाण्याची अजिबात कमतरता नाही. सरकारनं जागे ठिकाणी फ्री क्लीन वॉटर सप्लायज लावलेले आहेत नळाच्या थ्रू. वॉशरूम वगैरे पण सगळं. कारण इथं विषय दरवेळेचा एकच आहे, प्लास्टिकची बाटली कोणीतरी कॅरी करा रे. का फालतूगिरी आहे भेंडी. पाणी प्यायसाठी सारखं त्या नळाला जायला लागते. त्याच्याकडे एक बॅगेत आहे, त्यानं बॅगेत ठेवल्या नाही, घ्यायची कोणी नाही. मी काल बी बोललेलो एक प्लास्टिकची बाटली घ्यायची म्हणून. मी घे म्हटलेलं की मग थर्मास तुला. सकाळी कोणाची आठवण येत नाही. माझं नशीब. अरे विषय कसा होतोय, जेव्हा ताण लागेल आणि तेव्हा बरोबर नळ बिळ जवळ नसला ना, प्रॉब्लेमचं काम आहे. हा इथं हाय फ्री वॉटर सगळीकडे. तुला सांगू एवढं सगळीकडे फ्री वॉटर आहे तरी बी पाण्याची बॉडीमध्ये लय कमतरता आहे. आणि जेव्हा फुकट भेंडी, अरे उन्हाचं पण जाऊ दे, इथं सांग आता आपण कितींदा तरी बाहेर गेलेलो, एकाच्या पाण्याच्या बाटल्या आपल्याकडे कितीतरी होत्या. हा मग सांग कधी पाणी बॉडीमध्ये कमी झालंय का सांग. असल्यासारखं इथं तर फुकट सगळीकडे पाणी तरी बी वांग्यात पाणी कमी आहे. प्लास्टिकची एक बॉटल कायम कॅरी करा. एमटी असली चालेल, भरली असली चालेल. एमटी झाली तर फ्री नळ आहे, फ्री पाणी आहे, तिथनं भरून घ्या. कायम कंटिन्यू करा. एक प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक नाही तुम्हाला चांगली पाहिजे आहे मेटलची कॅरी करा. तर मंडळी आता आपण जपाली हनुमान टेम्पलला आलेलो आहे, जे की बऱ्यापैकी म्हणतात तिथं तिरुपती नंतर खूप फेमस आहे असं. होय त्याच्या तू इथं कधी आलतास शेवटचं? त्याला माहित आहे ना, 4थीत का 3रीत असतो मम्मी पप्पा सोबत. हा आम्ही तर पहिल्यांदा चालू आहे. प्रसिद्ध आहे का खूप मंदिर आहे हनुमानाचं? अशा प्लेसमध्ये आहे की नाही, म्हणजे आपलं पावनखिंड आहे की नाही, असं आपण चालत वगैरे जातोय. खरं लॉंग डिस्टन्स मध्ये आत आहे की तू. हा आणि आजूबाजूला जंगल टाईप, सफारी
सफारी नाही, जास्त झालं ते जंगल टाईप. सफारी काय आजूबाजूला आहेत थोडं असं जंगलात राहत, जंगलमध्येच आहे असं पण आहे, हे डोंगरात आहे, हाईटवरती आहे बऱ्यापैकी. सो बघूया चला कसं दिसतंय काय. आता एक जोक झाला, आम्ही जपाली हनुमानाचं मंदिर ते पायऱ्या चालू होतात तिथनं चालू केलं. कोणीतरी रँडमली विचारलं किती पायऱ्या आहेत, त्याच्या काय म्हटलं असेल 1000 पायऱ्या आहेत. 1000 पायऱ्या म्हटल्यावर हर्षाचं तोंड बघायचं होतं. पशाचं मी बघितलं नाही कारण त्याचं बी झालं असेल, पशाला इशारा कुचकुच झाली असेल. नाही इशारा केला, त्याला इशारा करून सांगितलेला. हा, आणि मी काय केलं, मी या कोणाकडेच बघाय नाही, मी ना डोळे बंद केले. मनातल्या मनात 3550 पायऱ्या केलेल्या आहेत. 1000 पायऱ्या किरकोळ आहेत आपल्यासाठी, छोट्या आपण करू शकतो आणि होऊन जाईल. हे म्हणजे माझी मेंटली आणि फिजिकली प्रिपरेशन चालू होती की बाबा 1000 पायऱ्या आता चढायला चालू करायच्यात आपल्याला, ही माझी कंडिशन. आता काय सांगायचं सांगा. आणि पशानं शूट करायला घेतलं, ब्लॉग वर सांगायला 1000 पायऱ्यामध्ये रिएक्शन घ्यायला मी व्हिडिओ करायला तो वकलाच देतोय एवढं नाही बाबा, माझ्यावर कापरा पडायची. अवघड आहे. आता टकला शाईन करायला चालू झाला असेल आय थिंक. लईच झालाय हा काय. ओ माय गॉड, वॉट पसीना रे, वॉट पसीना. हे देखो घाम टिपक आहे, टिपिक. बघा असं वरनं बघा, वरच्या अँगल वरनं माझा टकला बघू शकता तुम्ही. व्हिडिओ भारी आला रे, सिनेमॅटिक शूट. टकल्याचं दाखव ते. छोटा सूर्य दिसायला रे. रे बेटे, छोटा सूर्य. कालचा ग्रहण बघितलाच ना कसला होता. आता आपण वाटते तरी कंडिशन कशी आहे, भर जंगलात आहे, आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे. तिथं बरोबर मध्ये भेळचं सेंटर आहे. एवढी स्पायसी भेळ आहे, एवढे मस्त लागते भावा, ट्राय करून बघ, मस्तच वाटते. आणि त्याच्यासाठी कारण तुम्हाला तिरुपतीला यायला लागणार, जपाली हनुमानाच्या मंदिरला यायला लागणार. या की मग भेट द्या निवांत मध्ये, मस्त आहे. वेलकम टू जपाली आंजनेय मंदिर. तुम्हाला समोर दिसतंय भाव, गर्दी बघा एवढ्या जंगलामध्ये पण तुम्हाला एवढी जी गर्दी एक्सपेक्टेड नसेल तेवढी आहे इथे. आणि हे समोर आहे ते जपाली आंजनेय हनुमान मंदिर, जे बरोबर तुमच्या समोर आहे. हे इथं समोर मंदिर आहे मारुती देवाचं, आणि बरोबर त्याच्यासमोर इथे एक कुंड आहे. केवढं मस्त वाटतं माहिती आहे, आजूबाजूनं सगळीकडनं पुरं जंगल आहे. तिथेच बोलला तसं एक्झाम्पल हिरण्यकेशी मंदिर जे आपण गेलतो आंबोलीमध्ये, सेम तसं चारी बाजूने जंगलाने वेढलेलं बरोबर मध्ये मंदिर, आणि तिथं पण एवढी गर्दी असणं म्हणजे भाई साप. चला जाऊन आता हनुमानजींचे दर्शन घेऊया आणि इथनं पुढच्या स्पॉटकडे निघूया. असे आम्ही म्हणतच होतो, आता एवढ्या जंगलाच्या आतमध्ये म्हणजे एवढ्या आतमध्ये फ्री ड्रिंकिंग वॉटर मिळेल का नाही. जर मिळालं तर म्हणायला आता पाहिजे की सरकारनं कुठनं पाईपा घुसवून ठेवलं. बघ इथं फ्री ड्रिंकिंग वॉटर आहे, क्लीन वॉटर, आणि पिऊन बघितलं एवढं साफ पाणी आहे. सेम जे बाकी सगळीकडे मिळते तेच सेम पाणी, वेगळं काय नाही. आता मातीसारखी टेस्ट बिस्ट लागेल असं काय नाही, एकदम फ्रेश. काय म्हणायचं मंडी, कसले नियोजन लावून ठेवलं आहे का. दर्शन करून झालं आता हनुमानांचं. एकदम म्हणजे गोंडस अशी मूर्ती आहे, चांदीचं पुरा असं म्हणजे वर्क केलेलं आहे आजूबाजूनं, आणि मंदिर पण एवढं म्हणजे शांत आणि चांगलं वाटतंय ना. बरोबर पुजारी लोक पण चांगले आहेत. जरा आता जाऊया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, बघत राहूया. आतमध्ये तुम्हाला मंदिर दाखवलं असतं, कारण कसं आहे फोटोज अँड व्हिडिओज प्रोहिबिटेड आहेत, त्याच्यामुळे नाही करू शकत. असू दे. तर मंडळी आपण आता आपल्या डेस्टिनेशनच्या 5व्या स्पॉटला पोचलेलो आहे. पाप विनाशनम म्हणून मंदिर आहे. आता इतर दर्शन घेऊन बघा ते इथल्या दर्शनाचं काय काय सिस्टम आहे. हे जे तुम्हाला माझ्या मागे दिसत नाही, पाप विनाशम हे तीर्थ आहे. ॲक्च्युली पाप धुण्यासाठी तीर्थ म्हणतात ना आपण करतो, हे त्यातली गत आहे. आणि त्यात सांगतो ह्याच्या बाजूला बघाल तर इथं मागे आहे ना एक डॅम आहे. डॅमच्या बरोबर कॉर्नरला हे तीर्थक्षेत्र आहे, बरोबर समोरच डॅम आहे, त्याला लागून इथं मंदिर आहे. तर तुमचं काम काय असतंय, तिथे समोर जे कुंड दिसत आहे त्यातनं पडणाऱ्या पाणी स्वतःच्या अंगावर शिंपडून घ्यायचं, त्याने तुमचे पाप नष्ट होतात. आणि बरोबर समोरच गंगादेवीचं मंदिर आहे. आणि आपल्या हिंदू कल्चरमध्ये आपल्याला माहिती आहे गंगादेवीच्या आपल्यासमोर काय म्हणजे हे महानता आहे, किंवा गंगादेवीचं
गंगामध्ये स्नान केलं तर आपले सगळे पाप धुवून निघतात, हा तसाच विषय आहे. सो ह्या साईडला आलं तर ह्या मंदिराला पण नक्कीच भेट द्या. पापनाशकम तीर्थ यात्रा. आणि भारी एक वाटते की ह्याच्या बाजूला बरोबर एक मोठा डॅम पण आहे. कसं मॅनेज करता सगळं. ट्रिपमध्ये आपण आपल्या 5व्या स्पॉटला येऊन पोचलेलो आहे. आकाशगंगाच नाव आहे ना, काय आहे नेमकं, काय आहे म्हणजे मंदिर आहे म्हणायचं, काय आहे म्हणायचं, पाण्याचं ओके कुंड होतं तशा टाईप आहे. चला दाखवतो तुम्हाला. ह्या आकाशगंगा की आविर्भाव ह्याचं हे सगळं वैशिष्ट्य आहे, वाचून घ्या. तर मंडळी आता जस्ट आम्ही वेणुगोपाल स्वामीमध्ये मंदिरात येऊन दर्शन घेऊन झालेलं आहे. आत्तापर्यंत बघितलेल्या म्हणजे तिरुपती बालाजीनंतर एवढी सुंदर मूर्ती खूप कमीच बघायला मिळते. एवढी गोंडच दिसते आणि त्याच्यावरती जी म्हणजे दागिने घालून जी नक्षीकारी केलेली आहे ती मस्तच वाटते. हा स्पॉट आजच्या म्हणजे तिरुपतीवरच्या मंदिरांच्या ट्रिपमधला शेवटचा स्पॉट होता. उद्या वेगळे स्पॉट आपण कव्हर करू. हे आजच्या इथं झाले हे 6वा का 7वा आय थिंक स्पॉट आहे. हे लास्ट स्पॉट जे तुम्ही मस्ट जाऊन व्हिजिट केले पाहिजे. जर तुम्ही तिरुपतीला आला, वेळ काढून आला एवढं सगळं बघण्यासाठी, तर नक्की येऊन भेट द्या. तर मंडळी आता आपण आलो आहे हॉटेल रॉयल सारंगीला, जे तिरुपतीचं जे अन्नछत्रच आहे तिथं त्याच्यावर लागूनच ते हॉटेल आहे. आणि मला वाटते मंदिराच्या कॅम्पसमधलं सगळ्यात प्रीमियम हॉटेल हेच असेल ना, कारण ह्याच्यात विषय कसा आहे, टाईम लिमिटेशन आहे. त्यांची साऊथच्या ज्या स्पेशल डिशेस आहेत त्या 1:30 to 4:30 तुम्हाला मागून खाता येतात. सो तुम्हाला आता काय करायला लागणार, आता आमचं कसं झालं, आम्ही आलो आता बरोबर 5:30 वाजले. सो आता जर आम्हाला खायला मिळणार, मग नॉर्मल आपलं पनीरची भाजी, मशरूमची भाजी ते मागून आम्ही खायलो आहे. तुमच्यासाठी सांगतोय, जर तुम्ही येत असला इथं जेवण चांगलं मिळतं, कारण तुम्हाला यायला लागणार 1.5 ते 4.5 ह्यांची स्पेशालिटी ट्राय करायला. जे ह्यांच्या थाळी येतात स्पेशल त्या ट्राय करायला. व्हरायटी ऑफ आयटम असतात, बघण्यासारखी गोष्ट असते. आता उद्या नाही जमणार खायला, उद्या नाही जमणार, झालं की संध्याकाळी चाललो आहे आपण. उद्या आलोच ना ह्यांची थाळी खायला, कारण नाही जमणार, टायमिंगच नाही. बघूया मग उद्या बघूया. जसं की मी बोललेलो, आता हॉटेलला आम्ही जेवायला बसलो आहे. काचेची बॉटल आहे बाबा, प्लास्टिकची बॉटल नाही. अजिबात इथं तुला प्लास्टिक बघायला मिळणार नाही, एवढा प्रीमियमनेस आहे. आणि जिंदगीत पहिल्यांदा पनीरची भाजी केळ्याच्या पानावर खाणार आहे मी, माहिती आहे का? कधी खाल्ला आहे का पनीरची भाजी केळ्याच्या पानावरती, आणि ते बी हॉटेलला बसतो. एवढा प्रीमियमनेस कुठे मिळत नाही बाळा. 5 स्टार हॉटेल. बरोबर ना, हे म्हणजे खरोखर त्याच्यापर्यंत आपल्याकडे असलं काय नाही होऊ शकत, नाही पॉसिबलच नाही. आपली जनता कशी ती प्लास्टिकची बाटली रिकामी करून परत कधी वापरता येईल तो विचार करणार. हे कसं आहे, ह्या बॉटलीचा विचार सांगतो, 20 रुपयाचं पाणी, नुसतं पाणी प्यायचं, बाटली नाही मिळणार. आणि बाटली पाहिजे आहे तर 50 रुपये द्यायचे, 30 रुपये काचेच्या बाटलीचे, तरी बी परवडते इथं. एवढं स्वस्त आहे हे आयटम. कारण की आपल्याकडे हीच बाटली जर घ्यायला गेला तर नाही म्हटलं तर 150-200 रुपये, 150-200 ह्या बाटलीसाठी. 30 तुम्हाला 80 तर कोणतरी लेस लॉट घेतोय स्वस्तात मिळणार 80. 30 रुपयाला तुम्हाला काचेची बाटली मिळते एक्स्ट्रा, आणि 20 रुपयाचं पाणी तुमचं. बरोबर, कारण रिचनेस वेगळ्या लेवलची आहे. यस बॉस, खाना आ चुका है. हर्षो, एवढ्या लांबून ते जेवण जेवायला कसं वाटतंय? पशा तुझी एक्सपेक्टेशन तर डॅम बॅस झाली असेल. तर मंडळी आजचा दिवस असाच गेलेला आहे. आमची चांडाल चोकली टकल्यांची इथं जमा झालेली आहे बसायसाठी. घरच्यांना जरा व्हिडिओ कॉल करून फोटो वगैरे जागा दाखवायची होती, दर्शन द्यायचं होतं, म्हणून आम्ही परत एकदा आलतो जेवून खाऊन. आता तेच काम झालेलं आहे. आजचा दिवस असाच पुरा एकदम फ्रेश ओके सगळं फिरून झाल्यावर गेलेला आहे. सो सगळ्यांना ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आपण पुन्हा भेटू बिईंग लेजेंड लाईव्हच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून.